नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहायची आहे भोपळ्यापासून रेसिपी. भोपळ्याचे घारे, भोपळ्याच्या पुऱ्या सगळेच करतात, पण गोडाचा पदार्थ करण्यापेक्षा ज्या लोकांना गोड खायची मनाई आहे त्यांच्यासाठी अगदी उत्तम रेसिपी आहे. आता आपण भोपळा एक घेतला होता अख्खा, तो कापला आहे. त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे. तुकडे कसे करायचे हेही तुम्हाला सांगणार आहे. अगदी झटपट रेसिपी आहे, पण नवीन पद्धतीची, वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीची. तुम्ही नक्कीच कधी पाहिली नसेल ही रेसिपी, तर कधीतरी करून पहा. सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे. आता आपण तुकडे करून घेतलेले आहे भोपळ्याचे आणि त्याची सालही काढायची आहे. साल थोडी कडक असते, कारण लाल भोपळा म्हटलं तर थोडा वाळलेला असतो, पिकलेला, त्याच्यामुळे सालही कडक होते. आता साल काढून घेतलेल्या भोपळ्याचं काय करायचं आहे. आपल्याला तुकडे करायचे म्हणजे बेफरची किसणी असते, त्याने असं किसून घ्यायचं, म्हणजे त्याचे छान असे तुकडे पडतात. जराही वेळ न लागता ही रेसिपी तयार होते. भोपळा म्हणलं का लोकांना डोळ्यासमोर येतात भोपळ्याचे घारे, पण भोपळ्याचे घारे करण्यापेक्षा हा पदार्थ नक्की करून पहा. कुकर घेतलेला आहे. कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला सगळे भोपळ्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला एक बटाटा आणि एक टॅमॅटो घालायचा आहे. ते सुद्धा वाफवून घ्यायचं आहे आणि आपल्याला तेल कमी वापरायचं आहे ह्या रेसिपीला. नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा. आपली कुकर आता ठेवलेली आहे, 3 शिट्ट्या काढून घेतलेली आहे आणि आपला भोपळा, बटाटा, टॅमॅटो शिजला आहे. पहा मैत्रिणींनो, आपण असे कुकरमध्ये घातले तर आपल्याला पाणीही घालावं नाही लागत आणि ती रेसिपीला चव अप्रतिम येते. आता टॅमॅटो शिजला आहे, बटाटाही शिजला आहे, त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत. हे पहा, गरम असल्यामुळे झटझट करून घ्यायचं आहे, म्हणजे हातही भाजणार नाही. आणि मैत्रिणींनो, गरम असतानाच साली काढायची आहे आणि पुढची प्रोसेस करायची आहे. टॅमॅटो आणि बटाटा मॅश करून घ्यायचं आहे, जे पावभाजीचं आपण मॅशर असतं त्याने, म्हणजे पटकनी मॅश होतं, वेळ न लागता. आता असं सगळं बटाटा आणि टॅमॅटो मॅश केल्यानंतर आपण आता भोपळ्याचे तुकडे ते सुद्धा मॅश करायला घ्यायचं आहे. भोपळा किसून घेतात किंवा उकडून घेतात, पण मी ह्या पद्धतीत घेतला आहे, म्हणजे ह्या रेसिपीला अजिबात वेळ लागत नाही. आता भोपळासुद्धा आपला मॅशरच्या साह्याने मऊ करून घ्यायचा आहे आणि शिजला आहे छान, त्यामुळे मऊ करायला वेळ जात नाही. मैत्रिणींनो, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरच ही रेसिपी तुम्हाला कळणार आहे त्यापासून काय बनवलेलं आहे. तिखट पदार्थ आहे मैत्रिणींनो. गोड खाऊन कंटाळा आला असेल तर हा तिखट पदार्थ नक्की करून पहा. लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर ह्याचा ठेचा करून घेतलेला आहे, झणझणीत. ठेचा आहे हळद, मीठ, लाल तिखट, हिंग, चाट मसाला, गरम मसाला आणि कांदे पहा मैत्रिणींनो कसे कापलेले आहेत, उभे. कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून आणि
चिरून बारीक. आता हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे. आपला ठेचा छान ह्या मसाले कांद्यामध्ये कोथिंबीरमध्ये मिसळून घ्यायचे आहे आणि मीठ वगैरे सगळं आपल्या कांद्याला कोथिंबीरला लागणार आहे. ह्या रेसिपीमध्ये कांदा अगदी करारा ताटाखाली आला का छानच आपल्याला लागतं. आता आपण हे पहा, सगळे मसाले एकत्रित एकजीव झालेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आपण जे भोपळ्याचं मॅश करून ठेवलेलं आहे, भोपळा, बटाटा आणि टॅमॅटो, हे सुद्धा ओतून घ्यायचं आहे त्यामध्ये. भोपळा गोडूस असतो, पण आपण मसाले वापरल्यामुळे आपल्याला गोड लागणार नाही. आता हे सुद्धा आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आपल्या मसाल्यामध्ये. हे सगळं एकत्रित झाल्यानंतर आपल्याला त्यात घालायचं आहे ज्वारीचं पीठ. मैत्रिणींनो, ज्वारीचं पीठ म्हटलं का हेल्दी असतं. उन्हाळ्यामध्ये ज्वारी ही हलकी पचायला आणि उष्णताही आपल्या पोटाला होत नाही. त्यामुळे ज्वारीचं पीठ वापरा आणि छान ह्यापासून पदार्थ तयार करा. तुम्हाला ज्वारीचं पीठ किती घालायचं आहे ते मी सांगणार आहे. ज्वारीचं पीठ आपल्याला असं मऊ होईस्तोपर्यंत मळून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला पातळ वाटलं थोडं आणखीनही घालू शकता, पण ह्या पद्धतीत पीठ झालं पाहिजे. मैत्रिणींनो, पहा, तुम्हाला जर आवडली अशी रेसिपी भोपळ्याची तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता आपण पीठ ठेवलेलं आहे मळून 5 मिनटं मुरायला. ते आता एक रुमाल घ्यायचा आहे, पाण्यामध्ये भिजवून पोळपाटावर ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्या पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. तवाही तापायला ठेवायचा आहे, म्हणजे एका बाजूला तवा तापसतोपर्यंत आपलं भोपळ्याचं थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, ह्या पिठाचे तुम्ही वडेसुद्धा बनवू शकतात तळून, पण मी आपल्याला कमी तेलाचा वापर करण्यामुळे थालीपीठं बनवून घेतलेली आहे. तुम्हाला जर तळून वडे बनवून खायचे असले तरीसुद्धा तुम्ही ह्याचे वडे बनवून खाऊ शकता. अगदी झटपट रेसिपी आहे आणि वेगळी पद्धत. आता थापून झालेला आहे, तवाही गरम झालेला आहे. तव्यावरती थोडंसं तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे सगळीकडून आणि नंतरच थालीपीठ घालायचं आहे, म्हणजे आपलं थालीपीठ तव्याला चिटकणार नाही. घालून घेतल्यानंतर आपण थोडे होल पाडून घ्यायचे आहे, म्हणजे आपलं थालीपीठ एकदम कुरकुरीत होईल आणि पटकनी भाजलं जाईल. वरून थोडे तेल घालायचं आहे आणि ज्या होल पाडलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपण तेल सोडायचं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर आपलं थालीपीठ पटकन शिजलं जाईल. त्याआधी आता आपण परत एक थालीपीठ बनवून घ्यायचं आहे, कारण आपलं तवा वाया जाता कामा नये. जर गृहिणी म्हटलं का नक्कीच हे सगळं लक्ष ठेवत असते. एका बाजूला भाजस तोपर्यंत आपल्या दुसऱ्या बाजूला थालीपीठ करून घ्यायचं आहे. आता हेही आपलं थालीपीठ झालेलं आहे थापून. आपण आता शिजलं का पाहू. हे पहा, छान वरून कोरडं झालेलं आहे. आता आपण पलटी करून भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर थोडं भाजायचं आहे,
म्हणजे कुरकुरीतपणा येतो. जास्त फास्ट गॅस ठेवला तर पटकन भाजलं जातं, पण आतून छान कुरकुरीत होत नाही. हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणि खमंग खुसखुशीत असं आपलं थालीपीठ झालेलं आहे. नक्कीच करून पहा, आवडेल तुम्हाला. हेल्दी रेसिपी आहे ज्वारीच्या पिठापासून. असे सगळे मी आता थालीपीठं करून घेते आणि मग आपण वाढून घ्यायचं आहे. कशाबरोबर वाढायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे. तुम्ही हे थालीपीठ चटणीबरोबर खा, दह्याबरोबर खा किंवा असंही खाऊ शकता. छोट्याशा भुकेला सुद्धा चहाबरोबर संध्याकाळी हे थालीपीठ तुम्ही उपयोगीत आणू शकता. कुठे बाहेर गेलं तरीसुद्धा हे घेऊन जाऊ शकता. एक दिवस टिकणारं थालीपीठ होणार आहे. कलर इतका अप्रतिम आलेला आहे, डोळ्यात भरण्याजोगा. मऊ लुसलुशीत असा आपला थालीपीठ झालेला आहे. परत एकदा सांगते, तुमच्या मैत्रिणीसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हालाही आवडला तर लाईक आणि शेअर करून एक कमेंट जरूर करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत थालीपीठाचा स्वाद घ्या. बाय बाय.